जयूज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बटाटा कटलेट। आवाज पण बघा किती क्रिस्पी आहे। कटलेट्स बनवण्यासाठी इथे 5-6 छोट्या आकारातले बटाटे घेतलेले आहेत। बाउलमध्ये घेऊन मॅश करून घेऊ। बटाटे मॅश करण्यामागचं कारण असं आहे की आपण जे कटलेट्स करणार आहे ते मॅश केलेल्या बटाट्यामुळे फुटणार नाहीत। आपण जर तुकडा बटाटा वापरला तर आपला कटलेट्स फुटू शकतो। बटाटे आपले मॅश करून झालेले आहेत। आता यामध्ये मसाले घालून घेणार आहोत। मसाल्यांमध्ये मी इथे 3 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ती बारीक कट करून घेतलेली आहे। मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा स्किप पण करू शकता। अर्धी वाटी शिमला मिरची घेतली आहे। एक छोटा गाजर किसून घेतलेला आहे। काळं मीठ घेतलेलं आहे पाव चमचा। थोडा ओवा घेतलेला आहे। ओवा पचनाला चांगला असतो। 1 चमचा धने पावडर, लाल तिखट अर्धा चमचा किंवा आपल्या चवीनुसार, साधं मीठ चवीनुसार, आमचूर पावडर अर्धा चमचा। आमचूर पावडर नसेल तर आपण लिंबाचा रस पण घालू शकतो। चाट मसाला 1 चमचा, चिली फ्लेक्स अर्धा चमचा, मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो पण आपण यात घालून घेणार आहोत। कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि नंतर सर्व मसाले मिक्स करायचे। मसाले छान मिक्स झालेले आहेत। मसाल्यांमध्ये आता आपण ब्रेड क्रम्स घालून घेऊ। एक छोटी वाटी ब्रेड क्रम्स घालून घेतलेले आहे। ब्रेड क्रम्स घालून छान याचा गोळा बनवून घेऊ। ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत। ब्रेडच्या स्लाइसच्या ज्या कडा आहेत त्या काढून घेणार आहे। मिश्रण केलेले आहे त्या मिश्रणाचे असे गोळे करून घेणार आहे। गोळे आपण गोल किंवा उभट आकाराचे पण करू शकतो। आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण करू शकतो। हे असे गोळे मी आता बनवून घेणार आहे। ब्रेडची स्लाइस थोडी अशी पाण्यामध्ये भिजवून घ्यायची, फार नाही भिजवायची, अगदी वरच्यावर। आणि हे पाणी असं प्रेस करून दाबून घ्यायचं, पूर्ण पाणी बाहेर काढायचं आणि हा रोल असा पॅक करून घ्यायचा। या प्रकारे आपल्याला पूर्ण रोल बनवायचे आहेत। तेल छान तापलेलं आहे। एक एक कटलेट्स आपण त्यात सोडून तळून घेऊया। क्रम्स आहे, ब्रेड क्रम्समध्ये मी याला असं डिप करून घेणार आहे। ब्रेड क्रम्स नाही लावले तरीही चालतं। छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे। बघा किती सुंदर कलर आला। सर्व बाजूने तळून घ्यायचे छानपैकी। आपल्याकडे जर पाहुणे वगैरे येणार असतील तर आपण आधीच असे कटलेट्स तयार करून ठेवू शकतो। ते एअरटाईट डब्यामध्ये ठेवायचे व आयत्या वेळेस तळायला घ्यायचे। टिश्यू पेपर घेतलेला आहे, यावर मी असा काढून घेतलेला आहे। या प्रकारे मी आता सर्व कटलेट्स तळून घेणार आहे।
कटलेट्स छान तळून झालेले आहेत आणि कटलेट्सचा आवाज पण बघा किती क्रिस्पी आहे. बघा आपले कटलेट्स किती छान दिसत आहे. सुंदर असे कटलेट्स रेडी आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकन दिलेले आहे ते पण प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल.